हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, अमित शहांना पुन्हा केंद्रीय गृहमंत्री पद, राजनाथ सिंह यांची संरक्षण मंत्रीपदी वर्णी, तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी। मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, गडकरींना पुणे रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी, तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा रस्ते विकास राज्यमंत्रीपदी। JP नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्री पद, तर निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा केंद्रीय अर्थ खातं। महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटपामध्ये रक्षा खडसेंकडे क्रीडा राज्यमंत्री पद, मुरलीधर मोहोळ यांना नागरी उड्डाण खातं, तर प्रतापराव जाधवांकडे आयुष मंत्रालय आणि रामदास आठवले यांना पुन्हा सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी। जागावाटपाचा गुऱ्हाळ जास्त वेळ चालवू नका, शिंदेंना मिळतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्या, व पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भुजबळांचं वक्तव्य। भाजपकडून शिवसेनेसोबत दुजाभाव, 7 खासदार असूनही कॅबिनेट मंत्रिपद नाही, NDAमध्ये शिंदे गटाला उचित स्थान मिळावं, खासदार बारणेंची मागणी। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं 80 जागा लढवाव्या, महायुतीमध्ये राष्ट्रवादी 80 जागांची मागणी करेल, अनिल पाटलांचा दावा। 80 काय 100 जागा मागा, पण पक्षाच्या बैठकीत अनिल पाटलांनी विचार करून वक्तव्य करावं, शिरसाट यांचा सल्ला। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात वारं महाविकास आघाडीच्या बाजूने, शिंदे आणि दादांचे मिळून 40 आमदार घरवापसी करतील, वडेट्टीवारांचा मोठा दावा। मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या वाटाला भोपळा, शिंदे गटाच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकून मारलं, राऊतांचा खोचक टोला, तर विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय हे कळेल, तटकरेंचा पलटवार। खरी राष्ट्रवादी कोणती, मोदींना कळलेलं असेलच, अजितदादांच्या खासदारांना पुढे संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा असू शकते। अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यावरून जयंत पाटलांचा टोला। 7 वर्षांचा अनुभव, तरी शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदादांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं, सुनील तटकरेंचा शरद पवारांना सवाल। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन, अजितदादांचं वक्तव्य, तर अधिवेशनानंतर NDAचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा मोठा दावा। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव। प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद द्या असं मी अजित पवारांना भेटून सांगितलं, पटेलांना देखील हे माहीत नव्हतं, मंत्रिपदावरून असलेल्या नाराजीच्या चर्चांवर तटकरेंचं उत्तर। विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा, बैठकीत उद्धव ठाकरेंच्या आमदार खासदारांना सूचना। आमचे बाळासाहेब दैवत, तर ठाकरेंचे शरद पवार आणि राहुल गांधी दैवत, जर ठाकरेंनी स्ट्रॅटेजी बदलली तर एकत्र यायला हरकत नाही, दिल्लीतील बॅनरवर बोलताना शिरसाट यांचं वक्तव्य। विधानसभेत आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, 288 मतदारसंघात संघटनात्मक बांधणी ताकदीनं करण्याच्या सूचना, बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, रिक्त मंत्रिपदं भरली जाणार, विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न। मंत्रिपदाचा उपयोग कंत्राटदारांना न होता पुणेकरांना व्हावा, सुळेंचा मोहोळ यांच्यावर निशाणा, तर सुळेंना मंत्रिपद न मिळाल्याचं दुःख, मोहोळ यांचं उत्तर। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला, विंटेज कारमधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी। 18 जूनपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होण्याचा अंदाज, 18 आणि 19 जूनला नव्या खासदारांचा शपथविधी, तर 20 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी 3 कोटी घरं बांधणार, मोदींनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका, परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, नागपूर संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शनं। रब्बी हंगामाअंतर्गत नाशकात नाफेडकडून कांदा खरेदी, 18 संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। राज्यात जोरदार पावसाची हजेरी, मुंबईसह सोलापुरात मुसळधार पावसाच्या सरी, सोलापुरात काही घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळलं, तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.